अरे मी तुला सांगतो, आपला आवाज सतत वर पाहिजे. बायको तुला काम सांगते, नॉनसेन्स. अरे सरळ सांगायचं, काम करत नाही जा, सामान आणत नाही जा, किराणा आणत नाही जा. अरे तू काम करतोस तिचं. अरे बघ मी घरी आलो की एका हाताने मला चहा असतो, एका हाताने मला पाणी असतं. सगळ्या सेवा आता माझ्या दिमतीला असतात. तू एक काम कर, तू ना माझ्याकडे क्लास लाव. मी तुला सगळं शिकवतो, बायकोला मुठीत कसं ठेवायचं ते. हा, माझ्या खूप मला मुठीत ठेवणार तुम्ही? नाही. बायकोला मुठीत ठेवणार तुम्ही? हा, कोणाला फुकटचे सल्ले देताय तुम्ही? हा, काय करताय? अरे काय झालं चंदू? भाऊजी बरोबर तुमच्या वेळेस वाचतात हे. काय केलंस आता तू? काही नाही, तू एक काम का नाही करत, तू पाणी घे, तोपर्यंत मी श्वास घेतो. ये. चंद्या काय झालं? अरे काही नाही रे, ही दुकानातली पोरं, त्यांना सगळं सांगावं लागतं आणि त्यांना सगळं ओरडून सांगावं लागतं, म्हणून जरा धाप लागली आहे. पर ते सोड, तू सकाळी सकाळी ऑफिसला जायचं सोडून इथं काय करतोयस? आपल्याला स्कार्फ घ्यायला जायचं. कार म्हणजे ते अतिरेकी लोक बांधतात ते? हो ते. जरा वहिनीने विचार ना, बरा स्कार्फ कुठे मिळेल पुण्यात? अरे वेड्यास का, एक तर आधीच माझ्यासाठी मुलींची ये जा सुरू असते इथे, आणि त्यात तिला हा प्रश्न विचारला तर संतापेल ती. हे काम कर, तूच विचार. वहिनी हा, एक मिनिट. हा बोला ना भाऊजी. वहिनी, पुण्यात बरा स्कार्फ कुठे विकत मिळेल? काय हो, काय हे? मैत्रिणीला द्यायचं आहे. मैत्री? सौरभची मैत्रीण, तिला स्कार्फ द्यायचा आहे. माझं काहीच नाहीये त्याच्यात. अच्छा. बरा स्कार्फ कुठे मिळेल सांगा ना. तुम्हाला साध्यातला हवा असेल ना तर तुळशी बागेत, लक्ष्मी रोडवर, नाहीतर रविवार पेठेत. भारीतला हवा असेल ना तर कॅम्पात. थँक्यू वहिनी. चंद्या चल. हा, जा जा. नाही, माझ्या नाही, निदान भाऊजींच्या कामी तरी याल, पण वेळेत या. असं बघू नका ना भाऊजी, ज्याचं जळतो त्यालाच कळतो. जा. थँक्यू वहिनी. हा. कशी दिसतीये? झकास. तू इतकी यंग बनून कुठे चालली आहेस आई? अगं सोसायटीच्या हॉलमध्ये झुंबाचे क्लासेस सुरू होत आहेत ना आजपासून. वाव. ए सॉरी हा, जरा टी शर्ट तुझा ढापला. ए काय घाई. मग काय करणार, टी शर्ट ढापला. पॅन्ट तुझ्या होणं मला शक्य आहे का? नाही. त्याच्यामुळे ऑनलाईन मागवल्या. हा, पण जरा बेतानं. हा, कंबर लचकायला नको. ए कंबर लचकेल एखाद्या म्हातारीची. अरे तुझं लग्न होईपर्यंत मी तारुण्यातच राहायचं ठरवलेलं आहे, कळलं? तू अशीच तारुण्यातच राहणार. अगं हो हो हो, तसं मी गेले. बाय. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. हे स्केचेस बघून घेता, मी काल रात्री बसून एक नवीन लेआउट बनवलाय. गुड, व्हेरी गुड. थोड्या वेळाने बघते, तू आठव. मॅम, आणि आपलं ते MD असोसिएटचं काम आपल्या डेडलाईन प्रमाणे व्यवस्थित चालू आहे. फक्त आपल्याला मेहता अँड मेहता कंपनीचं काम जरा लवकर सुरू करायला हवंय. हो, पण त्यांचं रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट आलंय का? हो, कालच रात्री. ग्रेट, मग ते पण सुरू करू. ओके मॅम. घे. नाही नको मॅम. अरे घे रे. ब्रेकफास्ट झालाय का तुझा? हो मॅम, ब्रेकफास्ट झाला. तिकडे नाश्त्याची वेळ फिक्स असते ना? यात खोबऱ्याच्या वड्या आहे. ह्या दुसऱ्या पार्टीला सुखरूपपणे पोचल्या पाहिजेत. जमेल का? म्हणजे काय नक्की? हे बघ, ह्या सुखरूप पोचल्या ना तर मी तुला संध्याकाळी 1 किलोच्या वड्या करून दे. मॅम, हे एकदम छान झालंय, ट्राय करता? नारळाची वडी.
अप्रतिम, सुंदर झाली. मी मेसला जातो ना, त्या मावशींनी बनवले. नील, तू सुखी आहेस, घरापासून इतका लांब आलायस, पण कमाल मेस सापडली आहे तुला. यांना जसा स्वयंपाक जमतो ना, तसं सगळ्यांना वागायला जमलं पाहिजे. सगळ्याचं परफेक्ट प्रमाण. काय भारी बोललात मॅम. मी अजून एक घेऊ? हो, घ्या ना प्लीज. हार्ट सॉफ्ट टू युअर मावशी. मी जातो. खूप नारळाची वडी पोहोचली आणि खूप आवडली. वल्ले वल्ले ओ वल्ले, अगं काय हे? हा अगं सौरभराव उद्या पैसे देणार आहेत ना, मग तू आजच का घर सोडून चाललीयस? अप्पा, मी घर सोडून चालले नाहीये. मग अगं हे काय, मग हे असे कपडे अस्ताव्यस्त टाकण्याचं कारण काय, सांग ना मला. अहो नकोय ते मला कपडे अप्पा. नकोयत? नकोयत म्हणजे काय? अगं याच्यात तू हा माझा लेंगा सुद्धा काढलायस, तरी नशीब दांडीवरचा काढलास, इथला नाही. अप्पा, कसे झालेत कपडे सगळे? हा, रंग सुद्धा गेलाय ना. आता ह्यांना नवीन नोकरी लागणार आहे ना, आपण छान नवीन कपडे घेऊ, तुमच्यासाठी छान लेंगा सुद्धा घेऊ. बरोबर. यांच्यासाठी सुद्धा खूप कपडे घेणार आहे, ऑफिसला लागतीलच ना. हो. आणि या सगळ्या साड्या आहेत ना, नकोशा झाल्यात, मला काढूनच टाकते. म्हणजे हे सगळे कपडे आता तू दान करणार आहेस? नको ग वल्ले, असं करू नकोस ग, आपणच गरजू आहोत. हे असे कपडे दान करणं चांगलं नाही. अहो दान नाही करणार आहे मी दान करीन का? बोरणीला देणार आहे आणि 2 भांडी सुद्धा घेणार आहे त्याच्या बदल्यात. शाबास. अजून कपडे आहेत का बघते. हो बघ. हो असते. मिळाला. हा पण शर्ट नकोसाच झालाय, हा पण देऊन टाक. एवढे कपडे पुरतील ना? हो पुरतील. हे स्कॅन करून घ्या आधी. ओके. आणि मग प्रिंटआउट काढ आणि मला पाठवून दे. हे ठेव तुझ्याकडे. मी काय म्हणणार होते यावर, आय हॅड नो. हाय नितीन, तू कधी आलास? सॉरी, माझं लक्षच नव्हतं. ॲज युजल. राधा, आता चालू आंटी. ऍक्च्युली ते राधाला तुमच्याशी थोडा बोलायचं होतं. बोल राधा. मम्मा, मला पैसे हवे. मॅम, मी पुढे होतो. हो. किती हवेत? सगळे. म्हणजे किती हवेत आणि कशासाठी हवेत? मला तुझे पैसे नको आहेत, माझे पैसे हवे. इन शॉर्ट, माझी सॅलरी हवी आहे मला. व्हॉट? एक मिनिट. तू मला काय म्हणालीस? राधा, तुला तुझा पगार हवाय? हो. हे बघ मामा, माझे हक्काचे पैसे आहेत ते, आणि किती कमी असले ना तरी तुला त्याच्यावर हसायचा काहीही हक्क नाहीये. नाही, मी तुला हसत नाहीये. मी या गोष्टीवर हसते की एका शिकल्या सवरलेल्या मुलीला असं वाटतंय की एकच आठवडा झाला तरी तिला तिचा पगार मिळू शकतो. फाईन, मग एका आठवड्याचा पगार दे. अगं बाळा, तू रोजगारावर कामाला लागली नाहीयेस रोजचे रोज पैसे मिळायला. काय रे हितेन, तुमच्या दुकानात लोकांना रोजचा रोज पगार मिळतो का? नाही, आमच्याकडे तर मंथलीच पगार भेटतो. ऐकलंस राधा? मम्मा, तू एवढी खडूस कधीपासून वागायला लागलीस ग? नाही म्हणजे जर दिलास मला आठवड्याभराचा पगार तर एवढं काय जाणार आहे तुझं? माझं काहीच जाणार नाहीये राधा, जाणार आहे तुझं. आणि अनफॉर्च्युनेटली तुला हे समजतच नाहीये. हितेन, तू मला सांग, तुमच्या दुकानात कोणी नीट काम केलं नाही किंवा उशिरा आलं तर तुम्ही त्याचा पगार कापता का? हा बिलकुल. माझे पप्पा कोणाला 1 रुपया जास्त देत नाही. ठीक आहे, मग आपण राधाचाही हिशोब करू.
पहिल्या दिवशी राधानं टार्गेट अचीव केलं नाही आणि दुसऱ्या दिवशी राधा उशिरा आली होती. ए मामा इनफ यार. स्वतःच्या मुलीला पैसे देण्यात इतकी कंजूसी. पैसे पैसे पैसे. राधा तुझ्या डोक्यात तेच चाललंय का? हो, कारण तुझ्या डोक्यातही तेच चालू आहे. राधा, काय मम्मा, मला माझे पैसे पाहिजेत म्हणजे पाहिजेत, दॅट्स इट. राधा, अगं इतकी वर्ष तुला पैसे देताना मी तुला कधीही काहीही विचारलं नाही. मी पैसे कमवत होते. आज पहिल्यांदा ते तू कमवावेस अशी जबरदस्ती केल्यावर तू इतकी टोकाला का जातेस? तुला ना सगळं आयतं मिळायची सवय झाली आहे राधा. जगात असे कितीतरी लोक आहेत ज्यांना 1 तारखेची वाट बघत महिना काढावा लागतो. तू थोडी कळ नाही धरताय? नाही, कारण काय ना मम्मा, या घरात तुला आणि मला वेगळे नियम लागू होतात. आणि तुला असं वाटतंय ना की तुला पैशांची खूप किंमत आहे आणि मला मुळीच नाही. थांब एक मिनिट. इथं बघ, हा मिस अनामिका मॅडमचा 7,000 रुपयांचा स्कार्फ आहे. सॉरी, आहे नाही, होता. हा स्कार्फ मॅम विसरून आल्या आणि आता त्याची ही कंडिशन झालेली आहे. पण तरी बोलणी कोण खाते? राधा, हो ना? ही तुझी पैशांची किंमत. ठेव तुझ्याचकडे. चल इथे. ताई, बोला सर. स्कार्फ दाखवा ना. कसले? मुलींचे. म्हणजे थंडीतले, उन्हाळ्यातले, गळ्यात घालायचे, पॉल्युशनचे, शायनिंग मारायचे, दुपट्टा म्हणून वापरायचे की तोंडाला बांधायचे? तुम्ही दाखवा ना, मी सांगतो. मटेरियल काय काय ऑप्शन्स आहेत? कॉटन, सिल्क, वेल्वेट, जॉर्जेट, शिफॉन. थांबा थांबा थांबा, मला ना त्यातलं काही कळत नाही. मग मुलीला घेऊन या. ते शक्य नाहीये, तुम्हीच मदत करा ना जरा प्लीज. लेंथ म्हणजे 1 मीटर, 1.25 मीटर, 1.5 मीटर, 2 मीटर, 2.25 मीटर, त्रिकोणी, चौरसाकृती, आयताकृती, दशा असलेली नसलेली. तुम्ही दाखवा, मला आवडला की मी लगेच घेतो. अहो इतके स्कार्फ आता काउंटरवर अवेलेबल नाही आहेत. मग तुमचं ठरलं की सांगा, मग दाखवते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. सौरभ सर कुठे? अजून आलेच नाहीत सर. मॅडम तुम्हाला देऊ अमृत? नाही, नको. पट्या आणि लेट? स्कार्फ वरून किंवा स्कार्फ वालीवरून काही मॅटर तर झाला नसेल ना? बोला सर, काय दाखवू? स्कार्फ बघतोय. ए सौर्या, आता बास, नाही तर मी इथल्या कोणत्याही स्कार्फला घाम पुसेन. शी घाणेरडा. अरे मग काय यार, अरे इतक्या वेळात अख्खी पृथ्वीची प्रदक्षिणा कंप्लीट झाली असती. हे कोणता तरी स्कार्फ आणि संपून टाक विषय यार. चंद्या कुठला तरी कसा घेणार? मला त्यांना सेम स्कार्फ परत द्यायचा आहे. दादा ऐका ना, माझ्याकडनं माझ्या मैत्रिणीचा स्कार्फ फाटला, तसाच सेम स्कार्फ त्यांना परत करायचा. देऊ ना सर, सेम टू सेम देऊ. तुम्ही फक्त सांगा कसा होता. कसा होता म्हणजे? म्हणजे कसा होता? हा हा,
हे होता गुलाबी पीच 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 रंगाचा होता आणि हे होतं असं मण्यांसारखं होतं दोन्ही बाजूनी आणि त्याच्यावर हे होतं व्हाईट बॉर्डर होती अशी ती सोनेरी होती. आणि मटेरियल मला त्यातलं काही फार कळत नाही हो, पण असा मऊ मऊ होता आणि महाग असणार. हा मुलगा फोन का उचलत नाहीये? एकदा फोन उचलून सांग ना यार काय झालंय ते नक्की. मला सांगा, सिल्क होता की कॉटन? शाईन करत होता? हा शाईन करत होता, पण कॉटन वाटला. मग मिक्स असेल. प्रिंट होती की विणलेला होता? सांगा ना कसा होता? विणलेला ना. हे होता म्हणजे असं विणकाम होतं, असं ते वर नव्हतं आलं, म्हणजे असं आतलं विणकाम होतं नाही का. हे कसं आहे म्हणजे असतं पण आतलं तसं. आणि असं 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 ना असं नक्षीकाम होतं. मी बघू का स्वतः? हॅलो, ए चंद्या, पट्या कुठे? घरी सगळं ठीक आहे ना? म्हणजे मंडळींचं काही मॅटर झालंय का? अहो मॅटर तर त्याचा होतच असतो. म्हणजे अहो तुम्हाला माहित नाही आपला पट्या कसे दिवस काढतोय ते. चंद्या, अरे त्याला त्रास देतात का? अहो छळ चालतो त्याचा, छळ. पण का? आपला पट्या किती चांगला आहे रे. मागच्या आठवड्यात त्याच्या अख्ख्या अंगाला गुळाचा पाक फासून खिडकीत उभा केला होता त्याला. संध्याकाळपर्यंत अक्षरशः मुळ्यांनी चावे घेऊन 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 त्याच्या अंगाचं मासेमारीचं जाळं करून टाकलं. काही सांगतोस तू? खरंच सांगतोय. अहो देव सुद्धा वाचवू शकणार नाही अशा कचाटात अडकला आपला सौर्या. चंद्या, गुळाचा पाक म्हणजे जरा जास्तच झालं की रे. अहो तेच सांगतोय. त्याला आंघोळ करता करता 2 साबणाच्या वड्या लागल्या. देवा, काय सांगू गा अनु तुला, खरंच अंग खूप लाल लाल झालं होतं. हा बघा, हा असं नव्हतं हो. हो साहेब, अख्खं दुकान मांडलंय मी तुमच्या समोर. तुम्हाला नसेल घ्यायचा तर तसं सांगा. अहो नाही नाही, मला खरंच घ्यायचा आहे स्कार्फ, पण तसा सेम स्कार्फ मिळायला हवा ना. काय स्कार्फ होता हो, असा मऊसूत होता, म्हणजे असं गालाला लावला ना गोड वाटायचं. इतका पातळ आणि मऊ होता ना, तुम्ही घडी केलीत ना त्याची तर काडेपेटीत मावू शकेल हो. पण उघडला ना साहेब भला मोठा व्हायचा. आणि एक प्रकारची ऊब होती हो त्याला. अहो तो काश्मीरचा ओरिजिनल पश्मिना स्कार्फ. काश्मीरचा? हो, असा स्कार्फ तुम्हाला पुण्यात मिळणार पण नाही आणि त्या 7-8 हजारच्या स्कार्फला इकडे गिराईक पण नाही. 7-8 हजार? तुम्ही एक काम करा, हा स्कार्फ शोधायचा नाद सोडून द्या. झालं डंडील? हो, आपल्याला आत्ताच्या आत्ता काश्मीरला जायचंय. 8,000 रुपयाचा नवीन स्कार्फ आणायला. घंटा, तू कशाला स्कार्फ करत फिरतोय? अरे तिच्याकडे रगड स्कार्फ पडले. कॉलेजच्या जमान्यापासून गळ्यात स्कार्फ लटकूनच फिरते ती. सापडला काय स्कार्फ? पट्या, अरे फोन का उचलत नाहीयेस? मी किती अर्ध्या तासात अमृततुल्यवर भेटाल. काय झालंय? भेटलो की सांगतो.